सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिवराज्याभिषेक दिनानिमित्त डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत येवला येथे शिवसृष्टीत विनम्र अभिवादन। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने डॉक्टर शेफाली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आज येवला शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले। यावेळी राष्ट्रवादी येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, माजी नगराध्यक्षा राजश्री पहलवान, शहर अध्यक्ष दीपक लोणारी, राजेश भडांगे, प्रदीप सोनवणे, प्रवीण पहलवान, पांडुरंग राऊत, समाधान जेजुरकर, विकी बिवाल, सचिन सोनवणे, विशाल परदेसी, भाऊसाहेब धनवटे, नितीन आहेर, वाल्मिक कुमावत, दीपक पवार, राकेश कुंभारे, गणेश गवळी, अक्षय कांडे, कुलदीप परदेसी, निलेश जावळे, पंकज भांबारे, योगेश खरनार आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला। चला स्वच्छ भारतासाठी एकत्र येऊया। मूर्तिजापूर, महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे। प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे, त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया। जाणून घ्या प्लास्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे। प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो। प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो, तसेच प्राण्यांची देखील हानी होते। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल। प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो। प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो। प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात? प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा। प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा। प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा। प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या। प्लास्टिक बंदी, स्वच्छ शहर, सुंदर भविष्य। राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया। नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी।